नमस्कार मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र भुसाराळी कळवा येथील स्वामी केंद्रातील सेवेकरी असलेल्या श्री नंदकिशोर परब यांना। स्वामी समर्थ महाराजांचे त्यांना आलेले अनुभव ते आज आपल्यासोबत शेअर करणार आहेत। स्वामींच्या कृपेने आज कळव्यामध्ये त्यांचं स्वतःचं घर आणि इलेक्ट्रिक वस्तूंचं शॉप आहे। तू सेवा कर, सेवेकरी हो, फळाची अपेक्षा करू नकोस, स्वामींचा आशीर्वाद तुला नक्की मिळेल। स्वामींच्या या उद्देशाचं ते नेहमी पालन करत असतात। स्वामीचरणी लीन होणाऱ्या सेवेकऱ्याला स्वामींचं पाठबळ नेहमीच मिळत असतं। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या एका मंत्राने सर्व सेवेकऱ्यांच्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते। आज आपण भेटणार आहोत स्वामी भक्त नंदकिशोर दादांना। ते आपल्याला सांगतील की त्यांना स्वामींचा अनुभव कसा येत गेला, त्याबद्दल ते आपल्याला सांगतील। तुम्हाला नमस्कार। नमस्कार नमस्कार। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। तुम्हाला स्वामींचा अनुभव कसा येत गेला हे जरा आम्हाला सांगाल का? दादा, 2006ला मी कळव्यामध्ये शंकर मंदिर इथे माझं इलेक्ट्रिकचं दुकान मी स्थापन केलं। तर त्यावेळी स्वामींच्याच कृपेने, काय मला आयडिया नाही, पण मी स्वामी काय असतात काय हे काय मला माहीत नव्हतं, पण मला काही असे विचित्र अनुभव आल्यामुळे मी थोडं नवीन एक दुकान तिथे ओपन केलं किंवा ते पोटा पाण्यासाठी मी तिथे चालू केलं। पण त्यावेळी माझ्या आयुष्यामध्ये मुंबरकर काका हे खूप मोठे स्वामी भक्त, आपला कळवा केंद्रामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे। कळवा केंद्र म्हणजे आपलं भुसाराळीचं भुसाराळीचं कळवा केंद्र। तिथे ते मार्गदर्शन करतात, पत्रिका बघून मार्गदर्शन करतात आणि बऱ्याच लोकांचं त्यांनी मार्गदर्शनने बऱ्याच लोकांना मार्ग दाखवून स्वामींच्या मार्गातून बऱ्याच लोकांचं काम केलेलं आहे। आणि त्यामुळे आणि ते आपल्या कोकणातले असल्यामुळे, मी एक कोकणातला आहे, सिंधुदुर्ग जिल्हा कणकवली तालुक्यामध्ये एक ओसरगाव गाव आहे, तिथला मी आहे। आणि ते पण मालवणचे असल्यामुळे आणि ते बोलता बोलता मालवणीमध्ये बोलत असल्यामुळे मी म्हटलं ओळख झाली आणि म्हटलं अरे काका तुम्ही मालवणी बोलताय, मग मी पण मालवणीमध्ये बोलायला लागलो आणि मग त्याच्यामुळे ती ओळख झाली। आणि तिथून मग काकाने आम्हाला स्वामी मार्गात आणलं आणि स्वामी मार्गातून मग पुढे पुढे कसं काय करायचं, कुठं पोथी वाचायचे, स्वामींचं जप करायचा, स्वामी मार्गात आरतीला हजर राहायचं आणि त्यांच्याकडून त्यांच्या प्रेरणेने मी आत्तापर्यंत इथे ह्या स्वामी सेवेत आलो आहे। आता 2006 ते 2025 काकांचे जसे सांगतायत बोलतायत की हे असं करायचं, स्वामींचं करायचं आणि खरोखरच स्वामींनी एवढं प्रचिती दाखवली की माझ्याकडे मी शून्य, 2006ला माझ्याकडे घर नव्हतं, दुकान नव्हतं, काही नव्हतं, मी सिंगल माणूस असा होतो। स्वामींच्या कृपेने आज हे सगळं काय जे आहे घर स्वतःचं, काकाने 8 महिने मला राहायला दिलेलं आपल्या घरी आणि त्याच्यानंतर 8 महिन्यानंतर स्वामींचा चमत्कार असा की मला एक मोठं कळव्यात एक मोठं काम मिळालं। 2008ला एक रतनशी टॉवरचं काम मिळालं आणि त्यामध्ये तिथे मला एक स्वामींच्याच कृपेने मला तिथे एक फ्लॅट मिळाला। ते मी फ्लॅटमध्ये आता राहतोय, अजून पण त्याच फ्लॅटमध्ये 1 BHK फ्लॅट आहे माझा, तिथे मी राहतोय। त्याच्यानंतर एक दुकानाचं स्वप्न होतं, ते पण महाराजांच्या कृपेने दुकानाचं पण माझं एक स्वप्न पूर्ण झालं आणि आज या स्वामींच्या कृपेने आज स्वामींच्या सेवेत असल्यामुळे एक 5 ते 6 मुलं आज माझ्या इथे काम पण करतायत। त्यावेळी एक वेळ असा होता की खरोखर मी स्वतः इलेक्ट्रिकचं काम वगैरे करायचो आणि आज स्वामींच्या कृपेने आज एवढं सगळं प्रगती आहे। स्वामी हे जे काय आहे हे खरोखर स्वामींच्या आणि स्वामींच्याच कृपेने आहे आणि आपण मुंबरकर काका हे माझे आधारस्तंभ आहेत आणि त्यांनी मला ह्या मार्गात आणल्यामुळे मी इथपर्यंत आहे। असं सगळं म्हणजे हे खरोखरच स्वामींनी आपल्याला हे सगळं घडवून घेतलेलं आहे आणि स्वामींनीच हे सगळं करतायत आणि खरोखर स्वामीच माझ्या पाठीशी आहे आणि अजूनही त्याचे खूप मला अनुभव, पावलोपावली अनुभव येत आहेत। तुमच्या आयुष्यातील एखादा असा प्रसंग ज्याच्यामुळे स्वामी तुमच्या मनात नेहमी राहतात, स्वामी जे म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे जे स्वामींचं जे मंत्र आहे त्याचा एखादा तुम्हाला अनुभव असा कधी आलाय की ज्याच्यामुळे जे तुमच्या आयुष्यात असा कधी एखादा प्रसंग ज्याच्यामुळे तुम्हाला नेहमी वाटतं की नाही स्वामी माझ्या बरोबर असतात? बरोबर आहे।
एक असा किस्सा आहे की मी 2017ला मी साईडवरून खारेगावला साईड चालू होती, सातमाळ्याचा टॉवर होता, तिथून त्यांचं काम करून मी रात्री असा प्रवासाने निघालो होतो आणि बाईकवरती चालवत मी घरी आलो आणि रेग्युलर असा जसं मी रेग्युलर कामं सकाळी उठून जातो, सगळं कामं करतो तसं मी आलो, रात्री आलो आणि मी जेवण वगैरे करून झोपलो. तर सकाळी मला उठता आलं नाही. माझा एक उजवा पाय पूर्णपणे लागत नव्हता. म्हणजे ते कशामुळे झालं? ते म्हणजे कसं काय झालं काय नाही हे काही कळलंच नाही. पूर्ण पाय माझा एक साईडची पूर्ण बाजू असे लागतच नव्हतं. मला फक्त उभं राहता येत होतं, मला बसायला येत होतं ना, असं काहीच करता येत नाही. अचानक कसं झालं काय झालं मला पण काय कळलं नाहीये. आणि अरे बापरे म्हटलं हे असं काय होतं. मी सकाळी मिसेसला हाक मारली, अरे मनीषा मला असं होतं, मला काय उठता येत नाही, बसता येत नाही, काहीच करता येत नाहीये. तर मग ते नंतर मग म्हणजे एवढं सगळं होतं. 2 महिने मी पूर्ण बेड रेस्ट. त्याच्यावर आपलं ज्युपिटर हॉस्पिटलमधले डॉक्टर प्रभू यांच्याकडे मी ट्रीटमेंट घेतली. ट्रीटमेंट घेऊन ते बोलले की फक्त आणि फक्त तुला आता हे कधी बरं होईल हे काय सांगता येत नाही. मी म्हटलं अरे बापरे आता काय करायचं, एवढी सगळी कामं आहेत, एवढं सगळं हे आहे, कामधंदे आहेत आणि हे, आणि मी जर असं झोपून राहिलो तर करणार काय. पण खरोखर काही म्हणजे मी काही म्हटलं विचार न करता स्वामींचंच नामस्मरण चालू होतं. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी आता हे काय वाढवून ठेवलं आणि हे कसं काय होणार याचा मार्ग काय होणार आहे. पण खरोखर त्या स्वामींचं ब्रीद वाक्य आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि खरोखर त्यांची शक्ती, त्यांचं जी काय ताकद, त्यांचं जे पाठबळ माझ्या मागे. आणि ह्या 15-20 दिवस हळूहळू थोडं मुंबरकर काकांच्या कार्यक्रमातून मनीषाने खूप सपोर्ट करून, त्या डॉक्टरांचा सपोर्ट घेऊन महाराजांच्या कृपेने 2 महिन्यामध्ये मी व्यवस्थित चालायला लागलो. सगळं व्यवस्थित जसं पहिला करायचो तसं सगळं व्हायला लागलं. पण एवढा त्रास होत होता, पण महाराजांनी त्या मोठ्या संकटातून मला पूर्णपणे बाहेर काढलं. म्हणून महाराजांचं खूप मोठं ब्रीद वाक्य आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. खरोखरच महाराज आपल्या बरोबर आहेत, आपल्या सोबत आहेत, याची प्रचिती येते, वेळोवेळी प्रचिती येते. स्वामींची ही ऊर्जा तुम्हाला नेहमी पाठीशी आहे ऊर्जा महाराजांची. तुम्हाला स्वामी भक्तीची आवड निर्माण झाली, त्याचबरोबर तुमच्या बरोबर कोणी तुमचे कुटुंबीय किंवा मित्र मंडळी वगैरे हे सुद्धा स्वामी भक्त तुम्हाला पाहून झाले का? मी तर स्वामी भक्तीमध्ये आहेच. काकांच्यामुळे मी 2006 पासून तर ह्या स्वामींच्या सेवेत आहे. आणि जसं इथे दुकान घेतलं 2017ला, त्याच्यानंतर काका तर येऊन बसतातच. माझे जे मित्रमंडळी आहेत ते पण येतात, काकांचं मार्गदर्शन घेतात, मुंबरकर काकांचं. आणि माझ्या गावी आई वडील हे काय स्वामींचं असं काय त्यांना काय माहीत नव्हतं. पण मी ह्या मार्गात आल्यामुळे माझी हळूहळू होणारी प्रगती स्वामींच्या कृपेने हे बघून माझी बहीण, माझ्या दोन्ही बहिणी किंवा आई वडील हे पण स्वामींचं सेवा करायला लागलेले. नित्यसेवा किंवा पोथी वाचणे किंवा स्वामींचं जपमाळ करणे. माझ्या मिसेसच्या तिकडची लोक पण स्वामींचं महाराजांच्या केंद्रात जाणे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पण कुठेतरी अनुभव यायला लागले. आणि हळूहळू महाराजांच्या सेवेत ते हळूहळू रूढ घेत गेले. आणि माझे मित्र पण त्यांना पण काय, अरे नंदू जातोय केंद्रात, मग ठीक आहे आपण पण स्वामींच्या केंद्रात जायला पाहिजे, आरतीला जायला पाहिजे असं. आणि ते पण माझ्याबरोबर केंद्रात वगैरे यायला लागले, स्वामींची सेवा द्यायला लागले. असं सगळं नंदूदादांनी आपल्याला शेअर केलं त्यांचे स्वामी महाराजांबद्दल आलेले अनुभव. आपल्यालाही कोणाला जर असे अनुभव शेअर करायचे असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. नंदूदादा तुम्हाला कसं वाटतंय? एकदम खूप छान वाटतंय. खरोखरच आपले अनुभव शेअर झाले याचं सुद्धा एक बरं वाटतंय, कारण ते आपल्या मनात राहून जातात आणि आपण कोणाशी तरी शेअर केले की ते बरं वाटतं. खरोखरच खूप सुंदर वाटतंय. आणि खरोखरच स्वामींचं एक ब्रीद वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीचे आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हा व्लॉग आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि आपला रूपरेषा हा यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.